एवन जोडी मंगीची मगर आणि महेशची मगर यांच्या शुभ हस्ते आपण देतो मारत मॅच देऊन खेळाडूला सन्मानित करतोय अंकित दळवी या मॅचचा भारत मॅच. आणि आज मोहनचेट राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं खरं तर मोहनचेट राऊत यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय खरं तर संघ मैदानावरती खेळतोय चेंज द गेम वडवले बी. चला लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय त्यामुळे आपण क्षणाचा विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम कामतगर. रोहित चिपळे असलं की या गोष्टी तुम्हाला नेहमीच ऐकायला मिळतील. खरं तर डीजे क्षेत्रातील ऑपरेटर क्षेत्रातील एक मोठं नाव जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी या दोन टीमच्या दरम्यान आता मॅच रंगतीय. टॉस जिंकला टीम कामतगर संघाने आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला. आमध्ये केले यावेळेस टीम वडवली बी या संघाला बॅटिंग करण्यासाठी त्यामुळे आता सलामी जोडी मैदानावरती विशाल पाटील आणि ऋतिक पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच दोन टीमच्या कॅप्टनाची नोंद घ्यायची. आमदार किसन कोतरे साहेबांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल अनुभव बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता नाही जमलं. डॉट बॉल. रितेश धुमाळ आलेत गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिला घेऊन. पहिला बॉल त्याच्या नाबावरती राहिलाय. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 4 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. लेफ्ट ओव्हर द विकेट गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टिकचं थोडंसं बाहेर आहे त्यामुळे पंच वळतात. इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि अकाउंट आता ओपन होतोय टीम वडवली संघाचा. एका धाब्याच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरकत असताना श्री गणेश होतोय. टीम चेंज द गेम वडवली संघाचा RGR 11 वडवली बी विरोधात जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगत असताना लेफ्ट आर्म सीमर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
अडवा बाटा घेतलाय, फटका चांगला आहे स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक पाठ मोरा, परंतु गवताच्या गालीचा पसरलाय आणि त्याच गालीच्याला आग लावत दन 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 करत बॉल सीमा पार. चौकार. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष आकाजी राऊत साहेब आणि त्यांचं गुणगान गाणारे संगीत आपण ऐकतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसला की काय स्वतः गोलंदाज पोहोचेल. भरपूर वेगाने पोहोचला होता, परंतु एक चिकी सिंगरीत एक पडी जाईल. लेग बायचा इशारा पंच आमच्यापर्यंत करतायत. जतीन भुयाळ सरांना तुम्ही पाहताय, त्यांच्या साथीनं मैदानावरती जितू पानसरे सर आपण पाहतोय आणि तिसरे पंच आमचे बाळा इकारी सरांना आपण पाहतोय. हे बाळा नाही आहे, बम का गोल आहे, कारण चांगला क्रिकेट नेहमीच त्यांनी खेळलाय. कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आपण नेहमीच पाहिलंय. बाळा इकारी सरांच्या माध्यमातून कित्येक महिन्यात सिरीज त्यांनी जिंकले आणि आता पंचक्षेत्रामध्ये आपण पाहतोय खरं तर भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळेल. लेफ्ट मार द विकेट. ऑन साइडला खेळलाय, फटका फसला की काय क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. हा पहिला धक्का टीम RGR वडवली संघाला. आउट झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती आकाश पाटील सध्याच्या घडीला दाखल होतोय. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट म्हणून त्याची ओळख आहे. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 6 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. टीम वडवली बी संघाला देखील या मॅचमध्ये संघर्ष आता वाढलाय, कारण 4 बॉलमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. कामतघर टीमच्या माध्यमातून रितेश दळबी, रितेश धुमाल आहेत काय गोलंदाजी करतोय. 4 बॉलमध्ये त्याने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट काढली आहे. हार्दिक पाटीलला मैदान सोडावं लागले. भरपूर नाराज होता ज्यावेळेस मैदान त्याने सोडलं, कारण या मॅचमध्ये चांगली बॅटिंग त्याला करायची होती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. धावफलक पूर्णपणे मी म्हणेन स्थिरावलं. 6 आकड्यावरती 5 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे फक्त फक्त 6 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. कामतघर विरोधात वडवली बी अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. स्टॅकिंग वरती आकाश पाटील. या आपल्याला देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलायचं होतं. ऑन साईडला नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे आपण पाहतोय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिले संपलंय आणि फलकावरती धावा फक्त आणि फक्त 6. भालचंद्र खाडे साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीने आपण पाहतोय दिगंबरजी सुरोशे देखील आता जोडले गेलेत, जे स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत. आमचे आयोजन कमिटी आता हळूहळू तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा या मंचाकडे येत असताना ही त्रिमूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. बालकृष्ण मुंडे साहेब असतील, गजेंद्रजी गडके, निखिलजी चव्हाण, मयूरजी केणे यांनाही तुम्ही पाहता आयोजकाच्या भूमिकेत. आणि त्याच्या साथीने आमचे मिस्टर IPL कुणालजी दाती सरांना आपण पाहतोय. भालचंद्र खाडे साहेबांकडून राहुल चव्हाण अर्थात 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आभारी आहोत.
फटका चांगला आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बरोबर ती 2 धावा ते एकपट्या गेल्या, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. मोहिल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, त्यामुळे येतोय डॉट बॉल. बालचंद्र खाडी साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. मनापासून धन्यवाद. दोन बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गुरदास मोहिल इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला बळवलाय, बॉल चाललाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, स्वतः गुरुदास पोहोचेल. बॉलला दोन फेक करतोय, पुन्हा एकदा सिंगल बेल. धावफलक आता पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 10 बॉलचा खेळ संपन्न, फक्त 10 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल मोहिल म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी या मॅच मध्ये. जरा मयूरजी केणे साहेबांकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय राहुल चव्हाण यांच्यासाठी, त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. दुसरी धाब एक पडण्याचा प्रयत्न आता फसला आणि अखेर बॅटर आउट होतोय आकाश पाटील. यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. राहुल चव्हाण अर्थातच माझ्यासाठी कॅश प्राइज तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणून तर म्हटलं आम्ही दहिवली नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही दाखल होतो त्यावेळेस मात्र पारितोषिकाचा वर्षा होत असतो आणि आमची सुरुवात देखील गौरव सर याच दहिवली गावातून समालोचन करण्याची, त्यामुळे त्यांचं विशेष प्रेम असतं आमच्यावरती. संजयजी काटवले यांचं आगमन झाले, त्यांचे बरपूर्वक स्वागत. लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 12 धाबा. प्रथमेशजी गडगे साहेबांचं आगमन झालंय. सँडी गडगे साहेब देखील आहेत. आमचे रबी हे देखील आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मनीष पांडे देखील आले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. पिंडशेठ गडगे यांची स्पर्धा आहे, त्यामुळे आता हळूहळू तुम्हाला बरेचसे त्यांच्या जवळचे मित्र पाहायला मिळतील, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 13 धावा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे अजूनही 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये.
ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 13 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. विशाल पाटील अजूनही मैदानावरती उभा आहे. षटक क्रमांक 3 ओम. इथे देखील पॉइंटला खेचण्याचा प्रयत्न होता. पाहिलं होतं पॉइंटला क्षेत्र मोकळे त्या दिशेला इनफिल्डच्या बटन खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना विशाल पाटील आपण पाहतोय 8 बॉल त्याने फेस केलेत आणि 9 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत आतापर्यंत. शुभम पाटील देखील मैदानावरती दाखल झाले. या मॅचमध्ये शुभमवरती जास्तीत जास्त कटाक्ष टाकला जाईल कारण भरपूर फॉर्ममध्ये असलेला खेळाडू शुभम पाटील मैदानावरती दाखल झाले. परंतु आता संघर्ष वाढला. टीम चेंज द गेम ओढवली ब संघाचा देखील. यावेळेला देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न वारंवार आतापर्यंत जबरजबळ 3 ते 4 वेळा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता विशाल पाटीलनं. परंतु पूर्णपणे तो अपयशी ठरला या मॅचमध्ये. परंतु जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो भरपूर चांगली बॅटिंग विशाल नेहमीच करतो. धावसंख्येचा आलेख तो वाढवत असतो. परंतु इथून आज त्याचा संघर्ष पाहायला मिळतोय आपल्याला या मैदानावरती कारण 10 बॉल त्याने फेस केलेत फक्त आणि फक्त 10 धावा विशाल पाटीलच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूला शुभम पाटील मैदानावरती दाखल झाले. या मॅचमध्ये धावफलक 14 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 24 बॉलचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमचे शेतकरी राजा निखिलचे चव्हाण साहेब देखील त्यांचं आगमन झालंय. बरपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ही त्रिमूर्ती आहे आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय मयूरजी केणे बालचंद्रजी खाडे हे सहआयोजकाच्या भूमिकेत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आमच्यासोबत आमचे जवळचे मित्र बंधुतल्य मित्र आमचे नंदुशेठ कराळे देखील या मॅचचा आनंद घेतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता पूर्णपणे थांबवला. दरबान धाव मिळणार नाही. या षटक क्रमांक 3 सुरुवात झाली आहे. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 14 धावा फलकावरती पार भेटतील. टॉस जसा जिंकल्याने टीम कामतगरच्या कॅप्टननं तसं त्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय जबरदस्त 14 या आकड्यावरती पूर्णपणे थांबवले. 15 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. इथे फटका चांगला ऑन साईडला घेतला. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न डिफेन्स क्षेत्ररक्षण पोहोचतोय. मला उत्तम फेक करेल मेल दी सिंगल. त्यामुळे एकचिकी सिंगल इथे एकवटी जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ संपन्न. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा विरोधात हर्षद 11 जे पारदेव गोवे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. विशाल पाटीलला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. दे धक्का फलंदाज बाद. गोवे विरोधात मांडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी आपण संपर्क साधा. जय पारदेव हर्षद 11 गोवे विरोधात भूमी 11 गजानन डेव्हलपर्स मांडा. कॅप्टन या आपण
निलेशजी कालेकर पेट्रोल भाई यांचं आगमन झाले, बरपूर्वक स्वागत. त्याच्या साथीनं पंकजी भोले, कुमार नवले हे देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या पण टॉस साठी. ओम पाटील आलेत गुरुदाजी बार्कवरती. धावफलक 15. विकास पाटील. फटका चांगला ऑन साइडला खेचला, फटका फसला लॉंग ऑनला. विकास पाटीलचा जकास फटका पूर्णपणे फसला आणि आता अखेर अजून एक धक्का लागेल टीम वडवली बस संघाला. फलंदाज बाद. ते आवर्जून उपस्थित राहतात, मनापासून धन्यवाद गोबे टीम. त्याचबरोबर भूमी 11 मांडा. चला मानकुली गावातून बरेचसे मान्यवर जोडले गेलेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पंकज लक्ष्मण बोले आज या मॅचमध्ये स्पर्धेमध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली, त्यांच्या साथीने आपण पाहतोय. अमोल वायभाषे आणि आमचे निलेशजी कालेकर हे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. अमोलजी वायभाषे यांचा फायनान्स तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. स्वागत आहे अमोल. षटक क्रमांक 4चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे मिळतील. आकाश पाटील आलेत नवीन बॅटर आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय गोलंदाज आदित्य. 2 धाबा इथे एकपट्या. धावफलक 17 याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती हे देखील आपण पाहणार आहोत या मॅचमध्ये. धावफलक भरपूर वेगाने पुढे सरकत असताना 17 धाबा जबळ आपण पाहतोय. 19 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय, परंतु फक्त 17 धाबा तुम्हाला फलकावरती पार मिळतील. आदित्य राईट मोड विकेट ना. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. बॉल सारा डीप मध्ये कव्हरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलला तो फेक करतोय. दरम्यान पुन्हा एकदा 2 धाबा. सिंगल डबल आता प्राधान्य दिलंय, कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे, त्यामुळे आता या 2 धाबा इथून मात्र पुन्हा एकदा स्कोर बरोबरती वाढतील. धावफलक जाऊन पोहोचले 19 धाबा. धावफलकावरती जोडले गेल्या. RJR चेंज गेम वडवली ब वर्धा संघ खेळतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर. एका बाजूला भिवंडीचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट तुम्हाला जरूर या स्पर्धेमध्ये मैदानावरती पार मिळेल. अधिकचा वेळ खर्च करू नका कामतगर टीम. आमचे बोधचे बिग शो यस दिसले देखील आलेत, मनपूर्वक स्वागत आहे. उद्या पुन्हा एकदा इनॅक्शन मध्ये ते असतील. इथे देखील खेचून मारण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 धाबा एकपटण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर आता दुसऱ्या धाब्यासाठी आकाश पाटीलला देखील इथून मैदान सोडावं लागेल. डायमंड डकचा शिकार तो ठरतोय, कारण एकही चेंडू त्याने फेस केला नाहीये आणि आता थेट खेळाडू कक्षाच्या दिशेला तो निघून चाललाय. फलंदाज बाद.
पाटीलला देखील इथून मैदान सोडावं लागते की नाही हे देखील आपण पाहणार आहोत, कारण पंचांनी घेतला रिव्ह्यू. OUT फरनसबाद. चला या मॅच मध्ये आता रजा घेतात त्या स्पर्धेतून आमचे स्पर्धेचे शिल्पकार गजेंद्रजी गडगे साहेब आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय. निकीजी चव्हाण, बालकृष्ण मुंडे साहेब आणि आमचे बालचंद्रजी खाडे, मयूरजी केणे, दिगंबरजी सुरुशे या मॅच मधून आता रजा घेतात. त्याने देखील खरं तर ही स्पर्धा भरवत असताना मी म्हणेन जिथून मैदान आपण पाहिलं लगेच चेंज केलं, परंतु स्पर्धा ही झालीच पाहिजे त्यांनी सांगितलंय. इथे फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू उपस्थित. 2 धाबा ऐकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवलाय आणि आता या दुसऱ्या धाब्यासाठी घडलंय काय पाहावं लागेल. प्रचंड बेगानं 2 धाबा एकवटल्यात, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 23 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 23 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. शेवटचा बॉल तो देखील राहिलाय गुरुदाच्या नावावरती, त्यामुळे आता 4 बॉलचा खेळ संपत 24 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 23 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा 24 धाबाचं टार्गेट तुम्हाला पार मिळेल. आणि मात्र जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक. पनवेलची धगधगती तोप म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद.
मांडा गोबेचे आलेत, कॅप्टन दोन्ही आलेत. मी विनंती करेल बालचंद्र खाडे साहेब आपण आपला शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. टॉस आपण संपन्न करतोय. या स्पर्धेचे सह आयोजक बालचंद्रजी खाडे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. मांडा टीमचे कॅप्टन कॉल करतील. टॉस इथे जिंकला टीम भूमी 11 मांडा संघाने निर्णय क्षेत्ररक्षण. चला थँक्यू सो मच. पुण्यात मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील मिस्टर IPL कुणालजी दाते सर. धन्यवाद. जाऊया. जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या समोर एक छोटं टार्गेट सेट केलंय चेंज द गेम WB या टीमने. स्वर्गीय मोहनशेठ राऊत 11 चेंज द गेम WB हा संघ मैदानामध्ये खेळतोय. जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या विरुद्ध आणि एक छोटं टार्गेट आहे लक्ष या मॅच मध्ये 24 म्हणजे जेवढे बॉल आहेत तेवढ्याच धावा करायचे. 24 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. परंतु लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. या ग्राउंडचा इतिहास आहे. या ग्राउंडवर एक धाव देखील डिफेंड झाली आहे. त्याच्यामुळे या ग्राउंडवर ज्या ज्या वेळेला असे सामने रंगतात त्या त्यावेळेला प्रेक्षकांच्या नजरा खेळलेल्या असतात या क्रीडांगणावर. दहिवली चषकाचं आयोजन श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आयोजित ही स्पर्धा तुमच्या भेटीला. अप्रतिम असं आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलंय. नक्कीच आज अवकाळी पाऊस ते वादळ आलं परंतु तरी देखील ही स्पर्धा काही थांबलेली नाहीये. अप्रतिम असं नियोजन या स्पर्धेचं. त्याचमुळे चर्चा आहे दहिवली या स्पर्धेची. बाळकृष्णजी मुंडे या स्पर्धेचे आयोजक संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे. त्याचबरोबर गजेंद्रजी गडगे उद्योजक आणि त्याचबरोबर निखिल चव्हाण जे उद्योजक आहेत युवा उद्योजक यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. बदलापूरमध्ये पहिल्यांदाच 13 बाईकसह दहिवली धमाका ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. आणि त्यातल्या त्यात आजच्या रात्रीतला खेळ या क्रीडांगणावर होते परंतु उद्या परत एक वेळा ही स्पर्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली बदलापूर पूर्व इथे खेळवण्यात येईल. पहिला बॉल पायात होता. ऑन साइडला फ्लिक केलाय. गॅप मध्ये चाललाय. डीप मध्ये फिल्डर साठी लॉंग चेस आहे. 2 धावा इथे नक्की मिळताना दिसतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे.
या वर्षी 13 बाईक तर पुढच्या वर्षी 26 बाईक्स ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल अशी माहिती येते आणि त्याच्यामुळे आतापासूनच या स्पर्धेची आखणी सुरू झाली आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच मोठा धमाका दहिवली धमाकाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल बदलापूरमध्ये. आणि हे जे आयोजक आहेत ते असेच धमाका करण्यासाठी जाणले जातात. गजेंद्रजी गडगे, त्याचबरोबर बाळकृष्ण मुंडे, निखिल चव्हाण, भालचंद्र खाडे यांचंही कौतुक व्हायला पाहिजे कारण त्यांनीच आता नक्कीच ही अनाउन्समेंट इथे केली आणि पुढच्या वर्षी एक मोठा धमाका तुमच्या भेटीला येईल दहिवली चषकाचा. तर 2 धावा आता सध्या तरी फलकावर आहेत. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना ऋतिक पाटील चांगला पंच बॅकफुटला जात असताना शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथून सिंगल घेतली आहे मोठीने. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 3 धावा. मोती आणि सध्या मैदानामध्ये यश ही सलामीची जोडी आहे. आज कमलेश पाटील नाहीये, त्याचा वाढदिवस आहे. आणि 21 बॉल मध्ये अजूनही 21 धावा करायच्या आहेत. तीन धावा सध्या स्कोर बोर्डवर आहेत. 4 षटकांचा हा सामना 24 मध्ये 24 धावांची आवश्यकता. परत एक वेळा बॉटमॅनचा खूप चांगला वापर करत असताना लॉंग ऑनला दिशा दिली आहे, तिथे सिंगल मिळताना दिसते. यशचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 4. एकेरी दुहेरी धावा सध्या सुरू आहेत. दहिवली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आज ही स्पर्धा स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर क्रीडा संकुलामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासाठी प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर यांचे आपण आभार व्यक्त करूया श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने. आणि उद्यापासून परत एक वेळा ही स्पर्धा तुमच्या भेटीला आपल्याच क्रीडांगणावर येईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली बदलापूर पूर्व येथे ही स्पर्धा उद्यापासून तुमच्या भेटीला रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक सुरू आहे. मोतीसाठी हा बॉल चांगला फिरवलाय मोतीने. बॉल चाललाय डीप मध्ये, स्क्वेअर लेग आहे. एक धाव तिथेही मिळेल मोतीच्या खात्यामध्ये. मोती चांगली सध्या बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतघर भिवंडीचा आणखीन एक संघ. आज भिवंडीच्या संघाने नक्कीच चांगली छाप सोडली आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं टेंबिवली संघाने तो सामना जिंकला, त्याच्यानंतर नानकर संघाने सामना जिंकला आणि आता सध्या तरी जॉली स्पोर्ट्स कामतघर या टीम ची परिस्थिती सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला क्रिकेट ते खेळत आहेत. टार्गेट छोटे आहे परंतु इथूनही सामना रंगू शकतो. जसं मी मगाशी उल्लेख केला, या क्रीडांगणावर सामने रंगतात आणि हळूहळू दवाचा परिणाम जाणवतोय. बॉल जसजसा ओला होईल, सोपं नाहीये बॉलला क्लिअर करणं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पडल्यानंतर सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि त्याच वेळेला मी मगाशी ज्यावेळेला डगआउटमध्ये होतो वडवलीच्या, त्यावेळेला त्यांची तीच चर्चा होती की कमीत कमी 30 धावा करायला पाहिजे. मग 30 धावा डिफेंड होतील का हाही प्रश्न आहे. 24 धावा त्यांनी केल्या, 24 धावा डिफेंड होतील का. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 5. एक धाव नक्की कमी खर्च केली आहे. पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू होतं, रन बॉल इक्वेशन होतं आणि आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 5. 18 मध्ये धावा करायचे 19. रंगतदार होते. 3 ओव्हर मध्ये आता धावा करायचे 19. 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. नक्कीच बॉलपेक्षा एक धाव जास्त करायचे. 6.33 चा रन रेट इथे राखायचा आहे. आणि अंडर फ्लड लाईट्स मध्यरात्रीमध्ये 1 वाजलाय, अशा परिस्थितीमध्ये दवाचा परिणाम दिसेल
आणि सोपा नाहीये हा सामना. नक्कीच हा सामना चांगला रंगेल. 18 मध्ये 19. चला मॅच सुरू ठेवायची आहे. फास्ट खेळा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. टीम अडवली बी. सेकंड ओव्हर मध्ये शुभम पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 18 बॉल 19 धावांची आवश्यकता. पहिला बॉल, शॉर्ट बॉलचा वापर, चांगला पुलचा फटका, डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. थोडासा स्लिप होतोय तरी देखील बॉलला चांगलं थांबवलंय त्याने. स्लाइड करत असताना बॉलला मैदानाच्या आतमध्ये थांबवत असताना एकच धाव मिळताना दिसते. मोती आणि यश सध्या फलंदाजी करतायत. धावसंख्येला चांगला आकार देत आहेत. धावा झाल्या 6, परंतु अजूनही एका खेळाडूला आक्रमण करणं गरजेचं आहे. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. हा सामना शेवटपर्यंत जाईल. सिंगल डबलने मग दबाव येऊ शकतो, परंतु एखादा मोठा फटका आला सामना नक्कीच थोडासा खुला होऊ शकतो. सध्या यश स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉलचा वापर होता. आउटसाइड डॉप स्टंप विड्थ होती, परंतु नक्कीच हा बॉल सोडून दिला यशने. धाव मिळताना दिसेल अवांतरच्या स्वरूपामध्ये 7. आता स्कोर बोर्डवर वाईट बॉलची धाव ऍड होते. 17 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. इन्व्हेस्टमेंट धावाची अगदी कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा थांबवणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल, नो बॉल अशा एक्स्ट्रा रन थांबवणं गरजेचं आहे. टीम वडवली बीचा विचार केला तर 17 मध्ये 17 रिक्वायर्ड रन रेट 6चा जाऊन पोहोचलाय. पण तो अजूनही सामना रंगू शकतो. हळूहळू फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करत असताना विकेट किपर गोलंदाज तयार. पाठ टाकलेला बॉल, पिकअप शॉट, उचललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. पॉवरफुल फटका, बॉल चाललाय सीमा पार. दहिवली चषक षटकार. खेळाडू भरपूर स्ट्रॉंग आहेत. पायावर त्याचा कारण देखील आहे. भिवंडीमध्ये सर्रास आपण पाहतो ज्या खेळपट्ट्या असतात त्या सिमेंटच्या असतात आणि त्या खेळपट्ट्यांवर सातत्याने सराव करत असतात. तिथे बॉल जास्त टर्न होताना दिसत नाहीत आणि त्याचमुळे पायावर जर तुम्ही बॉल टाकाल आणि ज्या वेळेला ते मातीच्या खेळपट्टीवर अशा ट्रॅकवर खेळण्यासाठी येतात त्यावेळेला त्यांच्या पायावरचा बॉल ते बाउंड्री लाईनच्या पलीकडेच मारतात. मगाशी तुम्ही पाहिलं असेल प्रतीकला टेंबिवलीच्या. बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, बरोबर पॉइंट मधून काढलाय बॉलला. डीप मध्ये फिल्डर येतोय, परत तो घसरलाय. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की दवाचा परिणाम आता नक्की जाणवेल खेळपट्टीच्या आजूबाजूच्या गवतावर आणि तो दवाचा परिणाम इथे दिसतोय. त्याचमुळे फलंदाजाला 2 धावा मिळत आहेत. फिल्डर तिथे थोडासा स्लिप होतोय. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 15 आणि आता 9 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 24 टार्गेट, 15 चेंडू 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना हळूहळू सोपा होत चाललाय जॉली स्पोर्ट्स कामतगरसाठी. कामतगर संघ देखील एक दादा संघ आहे भिवंडीतला. नानकर त्याच्या अगोदर आपण पाहिलं टेंबिवली या संघाने बाजी मारली आहे आजच्या रात्रीमध्ये. पुढचा बॉल, मॅचची थोडीशी आतमधली कडा घेतली, मागे चाललाय. विकेट किपर आहे तिथे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 16. अजूनही 14 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. यशने एक षटकार मारलाय, 10 वर तो पोहोचलाय. 200चा स्ट्राईक रेट, 5 मध्ये 5, 100चा स्ट्राईक रेट मोतीचा पाहायला मिळतोय. दोघांची जोडी चांगली जमली आहे. 16 धावांची भागीदारी इथे पार करत असताना दहिवली चषक बदलापूरमध्ये पहिल्यांदाच 13 बाईकचा हा क्रिकेटचा महासंग्राम. नक्कीच त्या क्रीडांगणावर प्रचंड गर्दी आपण पाहिली गेल्या काही रात्रींमध्ये. चर्चा आहे या स्पर्धेची. फिरवण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला जात असताना सरळ बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि तेवढंच दमदार आयोजन बाळकृष्ण मुंडे जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे, त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात ज्यांनी भरारी घेतली असे गजेंद्रजी गडगे आणि त्याचबरोबर युवा उद्योजक निखिल चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. बालचंद्र खाडे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय आजच्या रात्रीमध्ये. पुढचा बॉल, 13 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये एक सिक्सर आलाय. 11 धावा खर्च केल्या शुभमने. 4 ओव्हरचा सामना. टार्गेट होतं या मॅच मध्ये 24चं, 24 धावांचं. धावा झाल्या 16. परत एक वेळा फिरवलाय बॉल, लॉंग लेगला टर्न होईल. डीप मध्ये फिल्डर धावतात, नाही थांबू शकणार बॉल आणि फिल्डर मध्ये रेस लागली आहे, रेस जिंकली त्या बॉलने. बॉल चाललाय सीमा पार. मोतीच्या बॅट मधून चौकार. धावा झाल्यात 20, धावा करायचे 4.
4 धावांची आवश्यकता आहे. सामना एकदम सोपा करून दाखवला यश आणि मोतीने देखील शेवटी हात उघडलेच आणि त्याच्या पॅटमधून तो चौकार आला. तिसऱ्या ओव्हरमध्ये आर्यन मात्रे गोलंदाजीसाठी युवा टॅलेंट आहे चेंज द गेम वडवली बीच. आर्यन नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने तयार राहायचंय. लगेचच सामना सुरू केला जाईल. समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबायचंय या पुढील सामन्यामध्ये खेळणारे दोन्ही संघ. मांडा आणि गोबे उलटा फटका आणि या उलट्या फटक्या बरोबर स्विच हिट बरोबर सामना इथे फिनिश केला यश मात्रेने. सामना इथे जिंकलाय जॉली स्पोर्ट्स. यश पाटीलने हा सामना फिनिश केला आणि या चौकारा बरोबर सामना इथे जिंकलाय जॉली स्पोर्ट्स कामतघरने. अभिनंदन जॉली स्पोर्ट्स कामतघर.